हेडमास्तर सरांच्या केबिनमधून खूप भयानक आवाज येत होते. साहिलचे वडील सुद्धा आता ओरडायला लागले होते, कारण हेडमास्तर मगाचपासून ओरडत होते. साहिलची खूप फाटली होती. कॉरिडॉर शाळेचा पूर्ण रिकामा होता, पण त्याला गर्दीत घुसमटल्यासारखं होत होतं. गळ्यामध्ये एक दगड अडकल्यासारखं झालं होतं. खूप टेन्शन आलं होतं त्याला. झालं काय होतं, 6 महिन्यांपूर्वी जॉब गेल्यामुळं साहिलच्या वडिलांना नाईलाजाने एका नव्या शहरात शिफ्ट व्हावं लागलं होतं. साहिलची शाळा बदलली, त्याचे मित्र, त्याचा क्लास, सगळं रुटीन, सगळं त्याचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं होतं. या नवीन शाळेत आल्यापासून त्याचा एकही मित्र झाला नव्हता. 6 महिने झाले होते. त्याला एक मित्र मिळाला होता फक्त, पण तोही त्याच्या वर्गातला नव्हता. तो त्याला रिसेसमध्ये मधल्या सुट्टीत भेटायचा. हा जो मित्र आहे तो आणि साहिल, ह्या दोघांचा एक विचित्र गेम होता. तो गेम म्हणजे रोज वेगवेगळ्या प्रकारचे किडे गोळा करायचे. किडे म्हणजे मुंगळा, कोळी, मधमाशी, माशी, कुठल्याही प्रकारचे किडे कीटक गोळा करायचे आणि रिसेसमध्ये रोज नवनवीन पद्धतीने ते किडे मारायचे. एकदा त्यांनी भिंगानी एक किडा जाळला होता. एकदा कर्कटकानी खुपसून खुपसून त्याचे तुकडे केले होते किड्याचे. एक किडा टाचेखाली मारला होता. एकदा जाळला होता काडीपेटीनी. एकदा तर पाण्याच्या बाटलीमध्ये बुडवून बुडवून त्याला मारलं होतं. सो अशा प्रकारे रोज नवनवीन पद्धतीने शोधून आणलेले किडे मारायचे हा त्यांचा खेळ होता. त्यांचा नियम काय होता, की आलटून पालटून एकेकानी किडा मारण्याचं तंत्र शोधून काढायचं. आज साहिलचा नंबर होता. साहिलला मार्ग सुचला नव्हता. रिसेसमध्ये दोघं जण ग्राउंडवर गेले होते. मुंगळा होता मोठा टचटचीत, आणि साहिलला नव्या पद्धतीने किडा मारायचं टेक्निक सापडलेलं नव्हतं. याच्यामुळे दोघांमध्ये भांडणं व्हायला लागली. भरपूर भांडणं झाली. त्या भांडणामध्ये शेवटी साहिलने चिडून काय केलं, नखानी त्या मुंगळ्याचं जे डोकं होतं ते टचकन तोडून बाजूला केलं. त्या दोघांच्या हे लक्षात आलं नाही की तिथं शाळेतले एक शिक्षक ग्राउंडच्या कोपऱ्यात उभे आहेत आणि त्या दोघांची भांडणं आणि चर्चा सगळं काही नीट ऐकतायत आणि निरखतायत. झालं. संध्याकाळी साहिलच्या वडिलांना आणि आईला बोलवण्यात आलं शाळा सुटल्यानंतर. आत्ता हेडमास्तरांच्या केबिनमध्ये त्याचे आई आणि वडील दोघेही हेडमास्तरांशी बहुतेक हेच बोलत होते. साहिलची भयंकर फाटली होती. साहिलला आत बोलवलं. त्या छातीचं दडपण वाढलं होतं. कानात नगारे वाजत होते. साहिल आतमध्ये गेला. त्याला अशी अपेक्षा होती की सगळे त्याला ओरडतील, माफी मागायला लावतील आणि परत असं करायचं नाही असं त्याला बजावतील आणि त्याच्याकडून कबूल करून घेतील. पण काहीतरी वेगळंच घडलं. सगळ्यांचे चेहरे असे काळजीने त्याच्याकडे बघत होते. तेवढ्यात प्रिन्सिपल सर म्हणाले की आपण असं करूयात, आपल्या शाळेमध्ये एक सायकोलॉजिस्ट तसंही आपण अपॉइंट करणार होतो, त्याच्यासोबत साहिलचं एक सेशन ठेवूयात. आणि वडील भयानक चिडले साहिलचे आणि आरडाओरडा करायला लागले. त्या कलकलाटामध्ये गोंगाटामध्ये साहिलला हे कळत नव्हतं की मी माफी मागून परत असं करणार नाही, यांनी मुद्दा सुटू शकतो, तर हे वेगळ्याच पद्धतीचे प्रश्न मला काय विचारले जातात. त्याला प्रश्नाचं रोख आणि स्वरूप दोन्ही कळत नव्हतं. तेवढ्यात त्या ग्राउंडवरती ज्या शिक्षकांनी साहिलला त्याच्या मित्राला पकडलं होतं, ते जे कोपऱ्यात उभे होते ते पुढे आले, सगळ्यांना शांत केलं, साहिलपाशी आले आणि म्हणाले, साहिल बेटा, प्रामाणिकपणे सांग, स्वतःशी बोलायची तुझी ही खोड कधीपासून सुरू झाली? तुमच्या चेहऱ्याला कधी मुंग्या आल्यात का? समोरचा माणूस बोलतोय, त्याचे ओठ हलतायत, पण शब्द मेंदूला रजिस्टर होत नाहीत. असं कधी झालंय का? हिमांशू सोबत आत्ता ते होत होतं. हिमांशू म्हणजे शाळेने अपॉइंट केलेला थेरपिस्ट. हेडमास्टर सरांच्या केबिनमध्ये तो उभा होता आणि हेडमास्टर सर कदाचित त्याच्यावरती ओरडत होते किंवा घाबरल्यामुळं आक्रोश करत होते. सरांचे ओठ हलत होते, पण हिमांशूला सरांचे शब्दच कळत नव्हते. झालं काय होतं, हिमांशूने आजपर्यंत साहिल सोबत 4 सेशन्स केली होती. या 4ही सेशन्समध्ये हिमांशूने एक वेगळा अप्रोच निवडला होता. म्हणजे त्याचं असं मत होतं की त्याच्या इमॅजिनरी फ्रेंड या विषयाच्या बाबतीत साहिलला पॅरेंट्स, टीचर्स, हेडमास्टर यांच्याकडून फार चुकीचा एक्सपोजर मिळालाय, फार चुकीचा अप्रोच होता तो सगळा. सो साहिलसाठी सेफ स्पेस बनवायची. या 4 सेशन्समध्ये तो फक्त साहिल सोबत गेम्स खेळला होता, पझल्स सोडवत होता, कलरिंग बुकमध्ये ते काहीतरी करत बसायचे. सो बेसिकली या सेफ स्पेसमध्ये साहिल ओपन अप होईल असं तो पेशंटली वाट बघत होता. आज 5वं सेशन झालं आणि 5व्या सेशनमध्ये साहिल स्वतःहून म्हणाला, तुम्हाला शरद विषयी काही प्रश्न विचारायचे आहेत? शरद? शरद माझा मित्र. हिमांशू, हिमांशू, अरे हा काय उभ्या उभ्या बेशुद्ध पडला काय माणूस, अरे हिमांशू. हेडमास्टर सरांनी असं असं केल्यानंतर हिमांशू जरा भानावर आला. सॉरी सॉरी सर, काय म्हणत होता तुम्ही? हिमांशू, मी तुला परत एकदा विचारतोय, युनिफॉर्म विषयी काय बोलत होतास तू? हिमांशूने घसा साफ केला. सर,
आजच्या सेशनमध्ये साहिल स्वतःहून ओपन अप झाला आणि त्याच्या इमॅजिनरी फ्रेंड विषयी बोलता बोलता माझ्या असं लक्षात आलं की तो जो त्याचा फ्रेंड आहे तो आपल्या शाळेतला नाही आहे. त्याचा युनिफॉर्म हा वेगळा आहे आपल्या शाळेपेक्षा. म्हणजे निळ्या रंगाची शॉर्ट आहे, निळ्या रंगाचा चेक्सचा शर्ट आहे. हेडमास्टर सर एकदम आक्रसले. हिमांशू, तू ऐकतच नाहीयेस का मी काय सांगतोय ते? 20 वर्षापूर्वी आपल्या शाळेचा हाच युनिफॉर्म होता. भूताखेतांवर, प्रेतात्म्यांवर विश्वास ठेवण्यापलीकडं पर्यायच नाही अशी खरोखर अवस्था तुमच्या आयुष्यात कधी आली आहे का? हिमांशू सोबत आता तेच होत होतं. हेडमास्टर सरांच्या केबिनमध्ये तो उभा होता आणि एका प्रसिद्ध शाळेच्या हेडमास्टरांनी चक्क त्याला धमक्या दिल्या होत्या. हिमांशू, यातला एक शब्द जरी बाहेर कुठे गेला, पिऊनला जरी कळलं, तुझं काय होईल याची मी गॅरंटी घेऊ शकत नाही. आज 5वं सेशन झाल्यानंतर साहिलने त्याला काही गोष्टी सांगितल्या होत्या इमॅजिनरी फ्रेंड विषयी. शाळेतला युनिफॉर्म सांगितल्यानंतर सर तर घाबरूनच गेले होते. त्या इमॅजिनरी फ्रेंडचं नाव सांगितल्यानंतर हेडमास्टर सर श्वास घ्यायला विसरले होते. शरद, शरद. कसा बसा फुफ्फुसामध्ये श्वास घेतल्यानंतर हेडमास्टर त्याला सांगायला लागले की हिमांशू, 21 वर्षांपूर्वी असंच शाळा सुटलेली असताना, संध्याकाळच्या वेळेला शाळा रिकामी असताना वॉशरूम मध्ये एक लहान मुलगा मृत अवस्थेत सापडला होता. त्याचं नाव शरद पोळ. आपल्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजना शाळेला किती कुटाणे करायला लागले माहितीये ते प्रकरण दाबण्याकरता. त्यानंतर 1 वर्षानंतर शाळेने स्वतःला रिइन्व्हेंट करायचं ठरवलं, तेव्हा तो शाळेचा युनिफॉर्म बदलला होता आपण. हिमांशू केबिन मधून बाहेर आला होता आणि अजूनही त्याचं विवेकी मन त्याला ही मुभा देत नव्हतं की भूत प्रेत, प्रेतात्मा याच्यावरती विश्वास ठेवावा. संध्याकाळची वेळ होती. त्या सोनेरी उन्हामध्ये रिकामी झालेली शाळा. पोरं घरी गेल्यानंतर शांततेमध्ये एक छानसा श्वास घेत होती. गार वारं सुटलं होतं. गार वारं अंगाला चिकटताच हिमांशूला एकदम भान आलं, मी असा विचार करता उपयोगाचं नाहीये. मी थेरपिस्ट आहे. आय एम अ ट्रेन्ड सायकोलॉजिस्ट. मी असा हा विचार नाही करू शकत. इस्पेशली जेव्हा एक लहान मुलगा माझा पेशंट आहे, त्याला मदतीची गरज आहे. तेवढ्याच शाळेच्या रिकाम्या कॉरिडोरच्या एंडला हिमांशूला साहिल दिसला. शाळा सुटली तरी साहिल अजून इथं काय करतोय? ती जी ट्रॉफी केस होती मोठी शाळेने बनवलेली, त्याच्या समोर साहिल उभा होता. साहिलशी जाऊन बोलावं, जरा चौकशी करावी, जरा त्याला बोलतं करावं वगैरे वगैरे म्हणून हिमांशू निघाला आणि अचानक हिमांशूच्या लक्षात आलं की तो ट्रॉफी केसच्या समोर उभा आहे. विवेक बुद्धीने परत एकदा उडी घेतली होती आणि हिमांशूने सगळे डॉट्स कनेक्ट करायला सुरुवात केली. त्या ट्रॉफी केसमध्ये अगदी जुन्या काळातले सुद्धा काही काही फोटोग्राफ्स होते. त्या फोटोजमध्ये शाळेचा जुना युनिफॉर्म घातलेल्या मुलांच्या बॅचेसची पण चित्र होती. अर्थात साहिलच्या उंचीला तो फोटो सहज दिसणं शक्य नव्हतं, पण अशा प्रकारे सूक्ष्म पद्धतीने का होईना युनिफॉर्म या कॉन्सेप्टला एक्सपोज होण्याची रॅशनल पॉसिबिलिटी हिमांशूला दिसली. बर, आत्ताच्या इझी इंटरनेट ऍक्सेसच्या काळामध्ये शाळेत घडून गेलेली सो कॉल्ड घटना येन केन प्रकारेनं काही मुलांपर्यंत पोहोचू शकते. त्यावेळच्या बॅच मधली जी मुलं होती, जी आता मोठी माणसं झाली असतील कदाचित, त्यांची मुलं शाळेत आल्यानंतर एकमेकांशी बोलत असताना कदाचित एखाद्या मुलाला कुणाला तरी हे कळलं असेल आणि बॅक बेंचर्स असोत किंवा फ्रंट बेंचर्स असोत, मुळात आपल्या शाळेत घडलेल्या अशा लेजंडच्या विषयी चवीनी बोलणं, इंटरेस्ट घेऊन ती गोष्ट पसरवणं, स्वतःची करमणूक करून घेणं हे अगदी स्वाभाविक आहे मुलांमध्ये. कदाचित असाच किस्सा ऐकत असताना साहिलच्या कानावरती शरद हे नाव गेलं असणार. ही रॅशनल पॉसिबिलिटी ओपन झाली. साहिलपाशी पोहोचल्यानंतर त्या लहानग्या साहिलला त्या ट्रॉफी केसकडे एकटक बघताना बघून हिमांशूला जाणीव झाली की त्याचा पेशंट हा एक लहानगा आहे, जो गेली 6-7 महिने या शाळेत एकटा पडलाय. त्याला कोणी मित्र नाहीये, त्याच्याशी बोलायला कोणी नाहीये, त्याच्यासोबत खेळायला कोणी नाहीये. मधल्या सुट्टीत सुद्धा तो एकटा बसून डबा खातो. आता त्याच्या मनाने सो कॉल्ड हे जे सूक्ष्म फॅक्टर्स होते, ज्याला तो एक्सपोज झाला होता, त्यांनी एक इमॅजिनरी फ्रेंड बनवला, त्याला नाव शरद दिलं आणि आता हे असं होऊन बसलं. हिमांशूने ठरवलं या मुलाची साथ नाही सोडायची, ह्याच्या बरोबर राहायचं, ह्याची मदत करायची. त्यांनी 2दा-3दा साहिलला हाक मारली, त्याचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न केला, पण बहुतेक साहिलला बोलायचं नव्हतं. तो ट्रॉफी केसमध्ये स्टेअर करत उभा होता. शेवटी हिमांशूला एक आयडिया सुचली. आपण त्याच्या इमॅजिनरी फ्रेंड विषयी चौकशी करूयात. शरद आता कुठे आहे, शरद दिसतोय का, शरद भेटला का तुला, असं काहीतरी विचारून त्याला बोलतं करावं. हिमांशूने प्रश्न विचारण्याकरता तोंड उघडलं. शरद, तुम्हाला माझं नाव कसं माहिती? साहिलने माझं नाव तुम्हाला सांगितलं का?